नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, दीर्घ प्रतीक्षेनंतर 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 16 जानेवारीपासूनच अयोध्येत प्राणप्रतिष्ठा पूजा सुरू झाली होती. पण मित्रांनो, रामाची मूर्ती गाभाऱ्यात स्थानापन्न झाल्यानंतर प्राणप्रतिष्ठेनंतर श्रीरामाच्या मूर्तीचे स्वरूप सगळ्यांनाच आता बदललेले दिसत आहे. स्वतः रामलल्लाची मूर्ती घडवणारे अरुण योगीराज यांनी एका टीव्ही चॅनल इंटरव्ह्यूमध्ये सांगितल्याप्रमाणे प्राणप्रतिष्ठेनंतर जेव्हा ते गर्भगृहात गेले आणि थोडा वेळ श्रीरामाच्या मूर्तीसमोर उभे राहिले, तेव्हा त्यांना जाणवले की ही मूर्ती त्यांनी बनवलीच नाही, ही कुठली तरी वेगळीच मूर्ती आहे. या मूर्तीचे स्वरूप आता बदललेले आहे. ते पुढे असेही म्हणतात, गाभाऱ्यात जेवढी लोक उपस्थित होती त्यांचा देखील अनुभव असाच होता. तर मित्रांनो, प्राणप्रतिष्ठेनंतर श्रीरामाच्या मूर्तीत असे कोणते बदल झाले? प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय? प्राणप्रतिष्ठा का केली जाते? मूर्तीमध्ये देवाचे अस्तित्व आणणारी ही पूजा नक्की काय असते? हेच आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेसाठी 22 जानेवारी 2024 रोजीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला होता. दुपारी 12:29 पूजा सुरू झाली. विशेष मंत्रोच्चारात रामलल्लाला स्नान घालण्यात आले. त्यानंतर विधिवत वस्त्र नेसवण्यात आली. त्यानंतर आरती झाली. हिंदू धर्मानुसार कोणत्याही मंदिरात देवी देवतांची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी त्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक असते. प्राणप्रतिष्ठेचा अर्थ आहे की मूर्तीमध्ये प्राण आणणे, जिवंत शक्ती आणणे. तोपर्यंत मूर्ती देव नसते. देवाचे प्राण त्यात आणण्यासाठी प्राणप्रतिष्ठा करावीच लागते. कोणत्याही मूर्तीत प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी धर्मशास्त्रानुसार विधी आणि मंत्रोच्चार करून पूजा केली जाते. कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करताना अनेक टप्पे पार करावे लागतात. या सर्व अवस्थांना सहवास असे म्हणतात. हिंदू धर्मातील पुराण आणि ग्रंथांमध्ये प्राणप्रतिष्ठेचे वर्णन केले आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार प्राणप्रतिष्ठा केल्याशिवाय कोणत्याही मूर्तीची पूजा करता येत नाही. प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्ती निर्जीव राहते आणि प्राणप्रतिष्ठेनंतरच ती सजीव होऊन पूजेस पात्र होते. प्राणप्रतिष्ठेदरम्यान अनेक टप्पे असतात, ज्याला अधिवास असे म्हणतात. अधिवास ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये मूर्ती विविध गोष्टींमध्ये बुडवली जाते. या प्रक्रियेअंतर्गत मूर्ती प्रथम पाण्यात ठेवली जाते, त्यानंतर मूर्ती धान्यात ठेवली जाते, यानंतर ही मूर्ती फळांमध्ये ठेवली जाते आणि नंतर केशर आणि नंतर तुपात ठेवली जाते. या प्रक्रियेनंतर मूर्तीला विधीपूर्वक आंघोळ घालण्यात येते. या दरम्यान मूर्तीला विविध साहित्याने आंघोळ करून अभिषेक केला जातो. स्नानानंतर विविध मंत्रांचा उच्चार करून देवाला जागृत केले जाते. त्यानंतर प्राणप्रतिष्ठेची पूजा सुरू होते. पूजेदरम्यान मूर्ती पूर्वेकडे तोंड करून ठेवली जाते आणि त्यानंतर सर्व देवी देवतांना आवाहन केले जाते आणि या शुभ कार्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जाते. यावेळी मंत्रांचा उच्चार केला जातो. यानंतर सर्व पूजाविधी पार पाडल्या जातात. यावेळी परमेश्वराला नवीन वस्त्रे परिधान करून सजविले जाते. अभिषेक झाल्यानंतर मूर्तीला आरसा दाखवला जातो. असे मानले जाते की देवाचे डोळे इतके तेजस्वी असतात की केवळ देव स्वतःच त्याचे तेज सहन करू शकतो. शेवटी आरती झाल्यानंतर लोकांमध्ये प्रसादाचे वाटप केले जाते. मित्रांनो, रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागात स्वस्तिक, ओम, चक्र, गदा आणि सूर्याची आकृती कोरण्यात आली आहे. मूर्तीच्या डाव्या हातात सोन्याचे धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे. याशिवाय रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार आहेत.
मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की यांच्या आकृती कोरण्यात आल्या आहेत. कमळ, हनुमान आणि गरुडही या मूर्तीवर आहेत. रामाच्या या मूर्तीचे वजन 200 किलो आहे, तर उंची 51 इंच आहे. मित्रांनो, अयोध्या येथील श्रीराम मंदिर संपूर्ण भारतीयांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. संपूर्ण देशभरातील वातावरण राममय झाले आहे. देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून प्रभू श्रीरामाचाच गजर ऐकायला मिळत आहे. अगदी लोकांच्या हातातील मोबाईलवर देखील श्रीरामांचीच गाणी ऐकू येत आहेत. मित्रांनो, आज अयोध्येत फक्त श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली नाहीये, तर त्या रूपात साक्षात भारतीय संस्कृतीप्रतीची अतूट विश्वासाची प्राणप्रतिष्ठा आहे. ही मानवीय मूल्ये आणि सर्वोच्च आदर्शाची प्राणप्रतिष्ठा आहे. या मूल्यांची, आदर्शांची गरज संपूर्ण विश्वाला आहे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.